श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेची तिथी ही अत्यंत पवित्र आणि शुभपुण्यदायी मानली गेलेली आहे. पौर्णिमेच्या तिथीला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची सेवा, पूजा, उपासना केली जाते आणि तसंच श्रीहरी विष्णूंची पूजा सेवासुद्धा पौर्णिमेच्या तिथीला केली जाते. त्यातल्या त्यात जेव्हा 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासामध्ये पौर्णिमा तिथी येते तेव्हा तिचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व हे 1000 पटीने वाढलेले असते. हा दुर्मिळ योग भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या अद्भुत कृपेने आपल्या जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर करण्यासाठी सर्वोत्तम असा मानला जातो. अधिक मासाची ही पौर्णिमेची तिथी केवळ धार्मिक कार्यांपुरतीच मर्यादित नसून या दिवशी केलेले काही साधे सोपे उपायसुद्धा आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे देऊन जातात. या दिवशी केलेल्या उपायांचे आपल्याला अधिक पटीने पुण्यफळ प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या, संकट, दुःख, दारिद्र्य दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामनासुद्धा पूर्ण होत असतात. या अधिक मासाचे स्वामी प्रत्यक्ष भगवान विष्णू आहेत आणि त्यामुळे या काळातील, या महिन्यातील पौर्णिमा तिथी ही इतर पौर्णिमेच्या तिथींपेक्षा अनेक पटीने श्रेष्ठ मानली जाते. आणि म्हणून या दिवशी केलेल्या जप, तप, दान आणि उपवासामुळे आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य दूर होऊन अक्षय्य पुण्य हे आपल्याला लाभत असतं. तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अधिक मासाच्या पौर्णिमेच्या तिथीला आपल्याला आपल्या घरामध्ये असा एक दिवा इथे लावायचा आहे. अधिक मासातील या पौर्णिमेच्या तिथीला आपण असा हा दिवा जर आपल्या घरामध्ये या ठिकाणी लावला तर यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या, आजारपण, इडापिडा, सर्व संकट, विघ्न, नकारात्मकता, वादविवाद, भांडणं, कलह, दुःख, दारिद्र्य यासारख्या सर्व समस्या दूर होतील आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण हे तयार होऊन आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास कायम राहील आणि आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी ही अखंड नांदेल. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की अधिक महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा हा कसा, केव्हा आणि कुठे लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. दिव्याचा हा प्रभावी उपाय आपल्याला अधिक मासातील पौर्णिमेच्या तिथीला कसा करायचा आहे याचीच माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आपल्या हिंदू धर्मामध्ये अधिक महिना हा धर्म, दानधर्म आणि पुण्यकर्मांसाठी अत्यंत पवित्र काळ असा मानला जातो आणि या महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. अधिक महिन्यातील पौर्णिमेचा हा दिवस शुभता, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आणि पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि शुभ फळे ही आपल्याला मिळत असतात. त्याचप्रमाणे आपली आर्थिक प्रगती व्हावी यासाठी सुद्धा काही विशेष महत्त्वपूर्ण उपाय करण्यासाठी सुद्धा हा दिवस विशेष खास महत्त्वाचा मानला जातो. अधिक मासातील पौर्णिमेच्या तिथीला दिव्याचा हा खास प्रभावी उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल हे घडून येतात. अधिक मासामध्ये दीपदान करण्याला सुद्धा खूपच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणून अधिक मासातल्या या पौर्णिमेच्या तिथीला आपल्याला दिव्याचा हा खास प्रभावी उपाय अवश्य करायचा आहे. आपल्या घरामध्ये या ठिकाणी असे दिवे आपल्याला या दिवशी अवश्य लावायचे आहेत. तर अधिक महिन्यातील पौर्णिमेची तिथी ही केव्हा सुरू होत आहे तर अधिक महिन्यातील पौर्णिमेची तिथी ही शनिवारी 30 मेला सकाळी 11:58 सुरू होत आहे आणि हीच पौर्णिमेची तिथी रविवारी 31 मेला दुपारी 2:15 संपणार आहे. तरी दर महिन्याच्या सत्यनारायणाची पूजा ज्या महिला आपल्या घरामध्ये करत असतील तर त्यांनी शनिवारी 30 मेला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा ही करायची आहे. आणि जरी तुम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा ही करत नसाल तरीसुद्धा या अधिक मासातल्या पौर्णिमेच्या तिथीला उद्या शनिवारी प्रदोष काळामध्ये सत्यनारायणाची पूजा ही अवश्य करा. कारण अधिक महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा करणं याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. संपूर्ण अधिक महिनाभर सत्यनारायणाची पूजा ही या अधिक महिन्यामध्ये केली जात असते आणि म्हणूनच तुम्हाला जरी अधिक महिन्यामध्ये संपूर्ण अधिक महिनाभर सत्यनारायण पूजा करणं हे शक्य झालं नसेल तर निदान अधिक मासातल्या पौर्णिमेच्या तिथीला तरी तुम्ही तुमच्या घरी सत्यनारायणाची पूजा ही अवश्य करा. आणि पौर्णिमेच्या तिथीचा उपवास करणाऱ्यांनी तो 31 मेला रविवारी करायचा आहे. आणि हे दिवे आपल्याला कोणत्या दिवशी लावायचे आहेत तर पौर्णिमेची तिथी ही शनिवारी दुपारी 12 नंतर सुरू होत आहे आणि रविवारी दुपारी 2 वाजेनंतर संपणार आहे. तर या दोन्हीही दिवशी पौर्णिमा तिथी ही असणार आहे.
आणि म्हणून तुम्हाला जर हे दिवे तुमच्या घरी शनिवारी संध्याकाळी तुमच्या घरात लावणं शक्य झालं तर तुम्ही ते शनिवारी संध्याकाळी तुमच्या घरी लावायचे आहेत. नाहीतर रविवारी 31 मेला जरी तुम्ही हे दिवे तुमच्या घरी संध्याकाळी किंवा सकाळी पौर्णिमेची तिथी असतानाही लावलेत तरीही चालेल. तुम्हाला 30 किंवा 31 मे या दिवसांपैकी ज्या दिवशी शक्य होत असेल तर त्या दिवशी तुम्ही पौर्णिमेच्या तिथीला हे दिवे तुमच्या घरी लावायचे आहेत. पौर्णिमेची तिथी ही रविवारी 31 मेला जरी दुपारी 2 वाजेनंतर संपणार असली तरीसुद्धा हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेस जी तिथी असते तर ती तिथी ग्राह्य धरली जाते. आणि म्हणून दुपारी जरी पौर्णिमा तिथी संपणार असली रविवारी तरीसुद्धा तुम्ही हा उपाय संध्याकाळी केलात तरीही चालेल किंवा सकाळी केला तरीही चालेल. तर आपल्या घरामध्ये हा दिवा कसा कुठे लावायचा आहे हेच आपण जाणून घेऊया. तर सर्वात आधी आपल्याला शनिवारी पौर्णिमेच्या तिथीला किंवा रविवारी 31 मेला संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती करतो तर तेव्हा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे. आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळदही टाकायची आहे. संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते. आणि अशा वेळेस जर आपण पौर्णिमेच्या तिथीला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावला तर यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आपोआपच खेचली जाते. पौर्णिमेच्या रात्री मुख्य प्रवेशद्वारावर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावणं अत्यंत शुभकारक मानलं जातं. आणि म्हणून पौर्णिमेच्या तिथीला रात्री संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो तर तेव्हा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला असा दिवा हा जरूर लावायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल, खेचली जाईल आणि आपल्या घरामध्ये ती स्थिरसुद्धा होईल. तसंच यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धीही वाढण्यास आणि आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद मिळण्यासाठी याचा आपल्याला उपयोगच होईल. आणि म्हणून असा हा दिवा आपल्याला पौर्णिमेच्या रात्री आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर अवश्य लावायचा आहे. मग हा दिवा तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला कोणत्याही बाजूला लावलात तरीही चालेल. फक्त हा दिवा ठेवताना तो आपल्याला खाली तसाच जमिनीवर न ठेवता त्याला खाली फुलांचं किंवा तांदळांचं किंवा एक छोटीशी प्लेट डिश ठेवून त्याचं आसन हे द्यायचं आहे. पण जमिनीवर तसाच हा दिवा आपल्याला खाली ठेवायचा नाही आहे. आणि या दिव्याची आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून पूजासुद्धा अवश्य करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पुढचा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये. आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो. आपलं किचन हे सुख समृद्धी आणि आपल्या आरोग्याशी संबंधित एक महत्त्वाचे पवित्र स्थान मानले जाते. आणि म्हणूनच अन्नपूर्णा मातेचा आपल्याला अखंड कृपाशीर्वाद हा प्राप्त व्हावा, आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता ही आपल्याला कधीही भासू नये यासाठी अधिक मासातल्या या पौर्णिमेच्या तिथीला आपल्याला आपल्या किचनमध्ये आपल्या गॅस शेगडीजवळ सुद्धा एक गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा हा लावायचा आहे. आणि त्याखाली सुद्धा आपल्याला आसन हे ठेवायचं आहे. आणि तिथे त्या दिव्याची आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजासुद्धा करून घ्यायची आहे. आणि हा उपायसुद्धा तुम्ही शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी सकाळी किंवा रविवारी संध्याकाळी केला तरीही चालेल. जेव्हा तुम्ही हा दिवा तुमच्या किचनमध्ये लावत असाल तेव्हा तुम्हाला तुमचं किचन हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. तुमचा किचन ओटा गॅसची शेगडी ही तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर असा दिवा तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये लावायचा आहे. अधिक मासातील पौर्णिमेच्या तिथीला असा दिवा आपण आपल्या किचनमध्ये लावल्यामुळे अन्नपूर्णा देवी ही आपल्यावर प्रसन्न होते. आणि यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी आणि अन्नधान्याची विपुलताही येत असते. आणि म्हणून असा हा दिवा आपल्याला पौर्णिमेला आपल्या स्वयंपाकघरामध्ये जरूर लावायचा आहे. आणि त्यानंतर पुढचा दिवा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये असलेल्या तुळशी मातेच्या रोपापाशी. तसं तर अधिक महिन्यामध्ये आपण तुळशी पूजन हे करतच आहोत आणि तुळशीपाशी रोज शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा सकाळ संध्याकाळ लावतच आहोत. पण ज्या महिलांना इतर दिवशी हे करणं शक्य होत नसेल तर त्यांनी पौर्णिमेच्या तिथीला तरी आपल्या घरामध्ये असलेल्या तुळशी मातेच्या रोपापाशी असा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा अवश्य लावायचा आहे. हा दिवासुद्धा तुम्ही शनिवारी संध्याकाळी लावलात तरीही चालेल किंवा रविवारी सकाळी स्नान झाल्यानंतर तुमची देवपूजा करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तुळशीची पूजा कराल तर तेव्हा जरी तुम्ही हा दिवा सकाळी तुळशी मातेपाशी लावलात तरीही चालेल किंवा रविवारी संध्याकाळी हा दिवा तुम्ही तुळशी मातेपाशी लावला तरीही चालेल. तुळशी मातेजवळ असा गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून आपल्याला त्याचीसुद्धा हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. अगदी मनोभावे त्या दिव्याला आणि तुळशी मातेच्या रूपाला आपल्याला नमस्कार करायचा आहे. असं केल्याने देवी लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घराच्या धनधान्यामध्ये नेहमी सदैव वाढच होत राहते.
आणि म्हणून असा दिवा आपण तुळशी मातेपाशी पौर्णिमेच्या तिथीला अधिक मासातल्या या पौर्णिमेच्या तिथीला अवश्य लावायचा आहे. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये पवित्र नदीमध्ये दिवे लावणं हे सुद्धा अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे. यामुळे आपली मानसिक अशांती दूर होते आणि आपल्या पूर्वजांचे, आपल्या पितरांचे शाप नाहीसे होऊन त्यांचे कृपाशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात. आणि म्हणून जर तुमच्या घराजवळ जिथे कुठे पवित्र नदी असेल तर त्या नदीमध्ये सुद्धा तुम्हाला या दिवशी दीपदान हे अवश्य करायचं आहे. मग त्या नदीमध्ये जाऊन तुम्ही एक दिवा जरी प्रज्वलित केला तरीही चालेल. आणि जर तुम्हाला पौर्णिमेच्या तिथीला नदीमध्ये 33 दिवे प्रज्वलित करणं जमत असेल तर तुम्ही ते अवश्य करा. कारण अधिक मासामध्ये 33 या आकड्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अधिक मासातल्या या पौर्णिमेच्या तिथीला 33 दिवे प्रज्वलित करून तुम्हाला जर ते नदीमध्ये दान करणं शक्य होतं असेल तर ते तुम्ही अवश्य करा. कारण यामुळे तुम्हाला 33 पटीने अधिक पुण्यफळ हे अधिक मासाचं प्राप्त होणार आहे. अधिक मासाचं अधिक पटीने पुण्यफळ हे तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनामध्ये यामुळे सकारात्मक ऊर्जा, सुख आणि समृद्धीही येईल. अधिक मासातल्या पौर्णिमेच्या तिथीला दीपदान केल्याने आपल्या आयुष्यातली, आपल्या घरातली सर्व नकारात्मकताही दूर होत असते आणि अनंत पुण्याची प्राप्ती आपल्याला होत असते. आणि म्हणून या दिवशी तुम्ही असे दीपदान अवश्य करा. तर याप्रमाणे अधिक महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला जर तुम्ही याप्रमाणे दिवे लावाल तर यामुळे तुम्ही करत असलेल्या कष्टाला, मेहनतीला, नशिबाची, भाग्याची साथ मिळेल आणि देवी लक्ष्मीचा आणि श्रीहरी विष्णूंचा अखंड कृपाशीर्वाद हा प्राप्त होईल. आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येऊन अखंड लक्ष्मी ही कायम नांदेल. आणि म्हणून असे दिवे हे तुम्ही अधिक महिन्यातल्या या पौर्णिमेच्या तिथीला तुमच्या घरी अवश्य लावा. जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.